नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. हो, तुम्ही विषय तर पाहिलाच असेल, त्याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. ह्यामध्ये दोन वेगवेगळे थोडेसे संदर्भ आपल्यापर्यंत जी काही माहिती आहे ती आलेली आहे. ती काय नक्की माहिती आहे? हो, पगारवाढीविषयीच बोलतो आहे. हो, काय नक्की माहिती आहे त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा, तिथे ऑल करा. व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला, बरोबर आहे की नाही? आणि हो, आपल्या फेसबुकवरती आपल्या फेसबुक पेजला फॉलो करत चला. मग जाऊया का आपल्या या विषयाकडे? चला तर मित्रांनो, मग आपला जो विषय आहे तो आहे की पगारवाढीचं झालं काय, नक्की पगारवाढ कधी होणार आहे आणि आत्ता सध्या मंत्रालयामधून काय अपडेट आहेत पगारवाढीविषयी, याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आज आपल्याकडे चर्चा करण्याकरता किंवा आज विषयाशी आज आपल्याकडे जी काही माहिती आली आणि उदय भट साहेबांनीसुद्धा ती माहिती आपल्या त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा ठेवली. ते काय माहिती आहे आणि प्रथमेश दादा आल्हाड यांनीसुद्धा आपल्याकडे एक माहिती दिली. आता ती काय माहिती आहे, अशी दोन या आपल्याकडे माहिती आहेत. आता आपण उदय भट साहेबांनी सांगितले की आम्ही त्या मंत्रालयाच्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी जे कापडनीस साहेब आहेत त्यांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतर त्यांना सविस्तर विचारले की काय झालं पगारवाढीचं संदर्भामध्ये, आणि मग त्यांनी सांगितले की मंत्री महोदय यांनी त्या पगारवाढीच्या ज्यावेळेस फाईल पाहिली तर त्यावेळेस त्यांना पुणे आणि मुंबईच्या पगारवाढीमध्ये खूप सारा तफावत आहे, खूप सारा तफावत दिसून येत आहे. आणि मग हा तफावत एवढा का, असा प्रश्न त्यांनी केला. आणि तो प्रश्न केल्यानंतर मग विचारलं की ह्या 3च जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या फाईल आहेत, बाकी इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या फाईल्स कुठं आहेत, त्यांचं काय पगारवाढीचं? तर त्यांनी सांगितलं नाही, अजूनपर्यंत आपलं तसं काही नाही, किंवा कोणी आदेश दिलं नाही किंवा कोणी पाठवलेलं नाही आपल्याकडे अजूनपर्यंत. तर मग यांनी कामगार मंत्री महोदयांनी असे सांगितलं की बाबा हे सगळं एकत्रित झालं पाहिजे, सर्वांच्या मागवून घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर आपणच काय तो निर्णय घ्यावा, लवकरात लवकर सगळ्या काय गोष्टी कराव्यात, अधिकारी नेमावेत, काय करावे, पण हे लवकरात लवकर झालं पाहिजे, असं कामगार मंत्री महोदय यांनी सांगितलं. मग कापडनीस साहेब असे म्हणतात, जे उदय भट साहेब सांगतात की त्या पद्धतीनं की बाबा रे, या पगारवाढी संदर्भामध्ये जी तफावत आहे ती तफावत आहेच. आता त्याच्याविषयी आपण हा जो तफावतीचा विषय आहे ना, जो मागं आपण व्हिडिओ बनवला होता, तो याला हा संदर्भ इथं येतो. तर मग यामध्ये एक समिती बनवली जाईल, त्यांना त्या समितीमध्ये त्या सर्वांनी ते जेवढे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ त्यांची जी पगाराची मागणी आहे ती सगळी काय मागून घ्यायची आणि त्याच्यावरती विशेष अभ्यास करून तो सगळा काय पगारवाढीचा जो गुत्था आहे तो सर्व जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा तो पगारवाढीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवायचा, मार्गी लावायचा. याकरता ते समिती गठीत करतील आणि त्याच्यानंतर तो अहवाल सर्वांचा मागवून घेतील आणि सर्वांचा एकाच वेळेस तो पगारवाढ जो आहे तो जाहीर होईल. आता हा संदर्भ मी ते प्रथमेश दादा काय म्हणाले तो सुद्धा मी सांगेलच. आता हा संदर्भ की बाबा रे, पगारवाढ जे आहे ते पुणे आणि मुंबई ह्याच्यामध्ये तफावत आहे, बरोबर का? आता उदय भट साहेबसुद्धा म्हणालेत आणि मंत्रालयामधली ती माहिती आहे, मंत्री महोदय म्हणालेत. मग आता मला सांगा मित्र हो, की आपण पाठीमागेच एक व्हिडिओ बनवला होता आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी एक पत्र कामगार मंत्री महोदयांना दिले आणि मेलसुद्धा केला आणि त्याच अनुषंगाने आपण तो विषय जो आहे तो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर ठेवला. काय विषय होता? तो विषय असा होता की बृहन्मुंबई ठाणे जिल्हा आपला सुरक्षा रक्षक मंडळ आहे, त्या सुरक्षा रक्षक मंडळाने जो काही प्रस्ताव पाठवला आहे, तुटपुंजा प्रस्ताव, कामगार मंत्री महोदय आपल्याकडे जो काही प्रस्ताव पाठवला आहे तो प्रस्ताव नामंजूर करून सुरक्षा रक्षकांच्या ज्या काही मागण्या आहेत, कामगार प्रतिनिधींनी केलेल्या मागण्या ज्या आहेत, ज्या सुरक्षा रक्षक मंडळाने सजेशन ऑब्जेक्शनसाठी जे पाठवलं होतं तसा भरघोस पगारवाढ करण्यात यावा, अशी या पत्रामध्ये मागणी होती.
म्हणजेच काय तर सुरक्षा रक्षक मंडळाने जो प्रस्ताव पाठवला, ज्यावेळेस अध्यक्ष साहेब होते त्यावेळेस त्यांनी तो प्रस्ताव जो कमीत कमी 4,000 आणि जास्तीत जास्त 8,300 असाच सजेशन ऑब्जेक्शनसाठी पाठवला होता. आणि त्याच्यामध्ये आले किती? अवघ्या 4-5 कंपन्यांचे सजेशन वगैरे काय आहेत ते. ऑब्जेक्शन तर कोणाचं नव्हतंच, सजेशनच होते ते. आणि मग ते 5च आले, इतर कंपन्यांचं आलंच नाही. पर्सनली कंपन्यांना मेल करून सुद्धा. मग काय समजायला पाहिजे? विदाऊट लेव्हीचं ते होतं. मग आता मला सांगा हो, ते 4,000 रुपयाचा प्रस्ताव असायला पाहिजे की नाही? मग सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष रिटायरमेंट झाल्यानंतर परत मंत्रालयामधून जी फाईल मागवण्यात आली जी पगारवाढीची, ती मग ज्यांनी बनवली त्यांनी अशी का? जी पगारवाढ आपली आहे ती मग किती असेल? आता प्रत्येक कामगार प्रतिनिधींना तर माहितीच असेल की किती प्रस्तावना ते पाठवलेलं आहे किंवा काय. हां, कोणी शासकीय कागदपत्र किंवा लाल फितीतली असतं का ना ते सगळं, त्यामुळे ते जाहीर करू शकत नाहीत. परंतु माहिती होतं आणि म्हणूनच तर मागणी केली होती. म्हणूनच तर मागणी केली होती ना की भरघोस पगारवाढ करण्यात यावी. आणि आज तेच कामगार मंत्री महोदयाने पाहिल्यानंतर पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा एवढा आणि मुंबई जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा हा कसा एवढा तफावत कसा, हा प्रश्नचिन्ह त्यांनीच उपस्थित केला की नाही मित्रांनो. मग आता इथे ट्विस्ट तर आहेच या सगळ्या काही गोष्टीचा. मग नक्की काय आता पुढच्या गोष्टी ज्या समिती बनल त्याच्यावरतीच आहे. मागणी तर संपूर्णतः आपल्या सुरक्षा रक्षक संघटना सगळेजण जात आहेत, येत आहेत, भेटत आहेत, सगळेजण चर्चा पत्रव्यवहार हे चालूच आहेत. जोर तर लावतात की सगळेजणी चांगला पगार झाला पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षक आणि लवकरात लवकर झाला पाहिजे. सगळ्यांच्याच मागण्या सर्वजणांचा प्रयत्न करत आहेत, सर्व संघटना प्रयत्न करत आहेत. आता आपण येऊया प्रथमेश दादा. आता प्रथमेश दादांनी पुणे जिल्हा जे आयुक्त आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारले की साहेब काय झालं त्या बैठकीमध्ये, जे आज पगारवाढीचं होणार होतं त्याच्या संदर्भामध्ये काय झालं? त्यांनी सकारात्मक बैठक झाली, सकारात्मक सगळ्या चर्चा झाल्या त्याच्यावरती आणि लवकरच अजून एक बैठक होईल त्याच्यावरती आणि मग निर्णय होईल. तुम्ही थोडं सबुरीनं घ्या. तुम्ही जो 15 ऑगस्टचा सांगितलं होतं की बाबा 15 ऑगस्टला जर नाही झालं तर त्याच्यानंतर आपण आमरण उपोषणला बसणार आहे, असं तुम्ही ते पत्र वगैरे दिलेलं आहे. परंतु आम्ही सकारात्मक चर्चा केलेली आहे, सकारात्मक सगळ्या बाबी झालेल्या आहेत आणि लवकरच याच्यावरती अजून एक बैठक बसेल आणि मग आपला जो काही पगारवाढीचा जो मार्ग आहे तो मार्ग आपला मोकळा होणार आहे. आता हे प्रथमेश दादांनी मला फोन करून सांगितले की अशी सर्व काही ही चर्चा त्यांनीसुद्धा त्या आयुक्तांनी, कारण ते मीटिंगमध्ये जे बैठक होती मंत्रालयामध्ये त्या बैठकीमध्ये ते होते आणि त्यांनी बैठकीचा तो इतिवृत्त जो असतो तो तोंडीच इतिवृत्त त्यांना सांगितला. मग आता हा प्रश्न आहे की सकारात्मक चर्चा झाल्या, सर्व काय झाले, अजून एक बैठक, मग ते समिती नेमण्याकरता असो किंवा अन्य काही निर्णय घेण्याकरता असो किंवा अन्य जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रस्ताव. आता इथे ह्या सगळ्या काय गोष्टी महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकाने कान खोलून थोडंसं व्यवस्थित ऐका हो. प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये विचारणा करा, आपण प्रस्ताव पाठवलेला आहे का? नसेल तर आत्ताच्या आत्ता पाठवा. प्रत्येक जिल्हा परत मेसेज टाकू नका की साहेब आमच्या जिल्ह्याचा प्रस्ताव गेला की नाही आम्हाला माहीत नाही आणि तो गेला आहे की नाही गेला आहे, तो काय झाला आहे. पर्सनली आपण जाऊन वेळात वेळ काढून ज्याला जमेल त्यांनी जाऊन संघटना प्रतिनिधींनी तर प्रथम, नसेल तर सुरक्षा रक्षकांनी सुद्धा विचारणा करा. जा संघटित 4-5 सुरक्षा रक्षकांनी त्यांना जाऊन विचारा की आमचा प्रस्ताव पगारवाढीचा मंत्रालयामध्ये पाठवला आहे की नाही. आयुक्तांना विचारा आणि प्रत्येकाने पाठवला पाहिजे. आता मागवून घेत आहेत त्यामुळे आपणही थोडा फोर्स केला पाहिजे. त्या स्थानिक ज्या संघटना आहेत, आता सांगा रत्नागिरीमध्ये असो किंवा अन्य सोलापूरमध्ये असो, मुंबईमधले संघटना प्रतिनिधी किंवा आम्हीही कार्यरत काम करतो आहे आपल्यासारखं, आम्ही सुद्धा एक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो आहे. तर आपलं काम सोडून तिकडे त्या एवढ्या ठिकाणी येणं हे पॉसिबल नाही आहे. आजच्या घडीला तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण फोनवरती किंवा कुठे काय जायचं किंवा काय करायचं, कशा पद्धतीने करायचे, हे सगळे काय मार्गदर्शन करू शकतो. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी येणं फार क्वचित होऊन जातं. खूपच रेअर एकदम काही घटना असेल तर त्या ठिकाणी
त्या संघटना प्रतिनिधी तिथेपर्यंत पोहोचतात. आता संजय दादा तर सगळ्या महाराष्ट्रावर फिरतच असतात. त्या ठिकाणी ते जातात. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते पत्रव्यवहार करतात. त्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला पत्रव्यवहार देतात, भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात आणि ते संपूर्णतः माहिती दादापर्यंत पोहोचवतात. म्हणजे संघटनात्मक जे काम आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यातल्या स्थानिक जो सुरक्षा रक्षक आहे त्यांनी येऊन पुढं संघटना जॉईन करून या सगळ्या काय बाबी केल्या पाहिजेत. आणि मगच हा प्रस्ताव गेल्यानंतर संपूर्णतः सर्वांचा प्रस्ताव ज्यावेळेस पोहोचेल आणि त्यावेळेस त्याच्यावरती सर्वांचा विचार विनिमय झाल्यानंतरच मग आपली ही पगारवाढ. आता अंतिम टप्प्यापर्यंत आलं आहे असं काय म्हणायला हरकत नाही आहे. ते मागेच म्हणत होते हां आता झालं, आता सर्व काही कामगार मंत्री साईन करणार आहेत. हो तेच बाब होते, परंतु त्यांना त्या सगळ्या काही गोष्टी आल्या. आता काही लोक म्हणतील की साहेब ते लाल फितीमध्ये गाठ बांधलेले असते ते सुटते का नाही, हा पण एक प्रश्नचिन्हच आहे. काय आता सांगावं, सर्व काही म्हणतायत की त्या पद्धतीनं आहे. सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये सुद्धा धाकधूक आहेच की काय साहेब काय होणार की नाही. प्रयत्न तर सर्वांचे चालू आहेत, प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न सर्वांचे चालू आहेत. कुणाचे नाही आहेत असे आहे का, नाही आहे. प्रत्येक संघटना प्रतिनिधी आपापल्या परीनं पत्रव्यवहार असू दे, बैठक असू दे, भेटीगाठी असू देत, हे सगळं काही करतात. सगळ्या आमदारांचे फोन वगैरे जात आहेत, सगळ्यांचेच आहेत. आणि आता काल परवा तर मला दादाने सांगितले की महाराष्ट्रातल्या इतर जे आमदार वगैरे आहेत त्यांनीसुद्धा कामगार मंत्री महोदयांना फोन केले. आणि म्हणूनच प्रत्येक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा पगार वाढवायचाच आहे हे मंत्री महोदयांनी ठाम केलेलं आहे की सगळ्यांचाच वाढला पाहिजे. आणि त्यांच्या लेवलला ते तसाच पद्धतीने विचार करणार. जर कोणी मंत्री महोदय असेल किंवा कोणीही त्या ठिकाणी असेल तर ते हेच विचार करतील की मला एका घटकाला किंवा एका भागाला किंवा एका ह्यांना मदत नाही करायची, तर मला सर्वांगीण सर्वांची मदत झाली पाहिजे. जे नोंदित सुरक्षा रक्षक आहेत त्यांना सर्वांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे, हाच विचार त्यांचा असावा. आणि किंबहुना तोच विषय कोणी जर असेल तर स्वाभाविक आहे तो त्याच पद्धतीनं तसा त्यांचा विचार असणार आणि तसाच त्यांनी त्या पद्धतीने विचार केला आणि म्हणूनच त्यांनी ते मागवून घेत आहेत. आणि मागवून घेतला तर लवकरात लवकर, आजकाल तर सगळं ऑनलाईन डिजिटल आहे, मागवून घ्यायला काय वेळ जाणार नाही आणि लवकरात लवकर झाली पाहिजे. प्रत्येक संघटना प्रतिनिधी मार्गस्थ आहेतच, त्यामुळे सुरक्षा रक्षकांची जी धाकधूक राहिलेली आहे ते आता थोडीफार अजून एक आठवडा इकडे तिकडे आपण अजून एक आठवडा म्हणूया सगळ्या काय गोष्टीला. आणि पुढील आठवड्यामध्ये आपल्याला गोड बातमी आणि गोड आनंदाची बातमी ह्या सगळ्या काय समजेल आणि ह्या सगळं काय होईल अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही. नाहीतर म्हणाल ती लाल फितीतली गाठ कधी सुटणार की नाही सुटणार, हा पण एक प्रश्नचिन्ह तसाच उपस्थित राहतोय. मित्रांनो तुर्तास थांबूया आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. आणि हो काहीतरी गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा घेण्यात येईल. काही आपल्या सुरक्षा रक्षकांना मागील काही मी प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा दिली, ठराविक काही 1-2 उत्तर दिली. फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत हे आलं, परंतु दुसरा भारत देश अजून पण सस्पेन्स आहे. ते नक्की पुढील व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना ऐकायला मिळेल. ESIC बद्दल असंख्य अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली, ती आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. तुर्तास थांबूया. धन्यवाद.